चला माशान होते जे एस ग्रुप आणि त्यांच्या अगेन्स्ट लारा 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कल्याण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं। सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स अतुल पाटील आणि त्याच्या सोबतीनं रवी पवारला आपण पाहतोय। आणि अतुल पाटील साठी सुवर्ण संधी असेल। सलगच्या 3 षटकारांसाठी मीत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। ही ब्युटिफुल बाईक आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता। या स्पर्धेचं वैशिष्ट्य मॅन ऑफ द सिरीज साठी ही आकर्षक स्पोर्ट्स बाईक देखील आपण पाहतोय, जे आम्हाला पुरस्कृत केलंय सन्माननीय कांचनताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून लाभली आहे। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 4 LED टीव्ही साईज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर अँड एमर्जिंग प्लेयर साठी देखील आकर्षक LED टीव्ही आपल्याला पाहायला मिळेल। मॅच ऑन, पहिला चेंडू गोलंदाज तयार दीपक। दीपकचा हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलेत। क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगलं पाहायला मिळालं, फेकी देखील ॲक्युरेट होती, परंतु इथे मात्र 2 धावा रोखू शकले नाही आहेत। 2 धावेने श्री गणेशा होत असताना मधाच्या आतमध्ये टीम जे एस ग्रुप या संघाचा अतुल पाटील रवी पवार ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आहे। आणि इथून मात्र चांगला फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल। मागील मॅच मध्ये 56 धावा झाल्या होत्या, त्या तिथे मात्र करता आल्या नाहीयेत। आणि इथे मात्र मिस्टामिंगो इथे झेल ड्रॉप, चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, कारण की अगदी आपण पाहिलं तर मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक धावत गेले होते, चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु तत्पूर्वी हा झेल ड्रॉप झाला। आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दीपकला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय, त्याच्या अगेन्स्ट अतुल पाटील आणि आता मात्र रवी पवारकडे स्ट्राईक असेल। दोन्ही बॅटर्सचा विचार केला नक्कीच अफलातून बॅटिंग नेहमीच त्यांनी देखील केली आहे, परंतु कल्याण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं इथे मात्र चांगला खेळ अपेक्षित असेल। सर्व संघांमध्ये चांगले प्लेयर्स चांगले खेळाडू ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तिथे घेतले होते। आणि इथे मात्र चांगला चेंडू, तेच तर चेंडू होता, थोडीशी लेन खेचली आणि वेगाने इथे मात्र बीट केलं रवी पवारला। ॲक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने चेंडू पिच झाला, अगदी लेन खेचली आणि त्याच्यावरती हा डॉट चेंडू पाहायला मिळाला। चांगला खेळ एकंदरीत पाहायला मिळतोय अशा दिवसामध्ये। जगन्नाना पाटील जे आमचे कल्याण ग्रामीण आणि कल्याण डोंबिवली प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचा संघ देखील आपण पाहणार आहोत, अध्यक्ष देखील आहेत आणि आज ते देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। उद्या त्यांचा संघ आपण पाहणार आहोत इन ॲक्शन मध्ये श्री गजानन डेव्हलपर्स मांडा, आणि आज ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील संध्याकाळच्या सत्रामध्ये। वेलकम जगन्नाना पाटील। शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल। सुरुवात संत आणि शांत पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 4 धावा। 5 चेंडू फेकले, 4 धावा धावफलकावरती। अंतिम एका चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे, अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल। धावसंख्या धावफलकावरती 4 वरती जाऊन पोहोचले गोलंदाज, पुनश्च सज्ज होतो। इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, फॉलो थ्रो मध्ये इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अंतिम चेंडूवरती ही 1 धाव आली। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 5 धावा टीम जे एस ग्रुप। आता मात्र सेन्सेक्स रेट वाढलाय। अतुल पाटील साठी कॅश प्राइज 2000 रुपये आलेत सन्माननीय मीत पाटील यांच्याकडून। क्या बात आहे, कॅश प्राइज ऑन आहे। सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। अनेक खेळाडूंवरती इथे मात्र पारितोषिकांचा वर्षाव होईल, कारण की आपण पाहिलं तर त्यांचे पाठीराखे
मोठ्या संख्येने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक गावातून एक एक खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतोय. कल्याण तालुक्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून कानाकोपऱ्यातून खेळाडू उपस्थित आहेत. ज्यांच्याकडे या कौशल्य कला आहे त्या सर्व खेळाडूंना इथे मात्र आपण खेळताना पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं कल्याण तालुका प्रीमियर लीगचं हे वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं तर सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य अहमदभाई कांबले साहेबांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आणि आमचे फिरोजभाई यांची देखील तितकीच प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा आहेत. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजयला आपण पाहतोय. विजय पवार संघाचा आयकॉन खेळाडू आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. विजयचा हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. इथे मात्र फेकी देखील ॲक्युरेट आणि इथे यशांवरती फेकलाय. OUT धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. माघारी परतावं लागेल. फलंदाज रवी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 1 मैदानात मध्ये आपण पाहिलं तर रवीची विकेट्स गेली आहे. कारण की चांगला फेकी देखील त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आणि यशांवरती ॲक्युरेट फेकी झाली आणि त्या अनुषंगाने धावबाच्या स्वरूपाने पहिला विकेट्स मैदानात मध्ये आपण पाहिला. रवी बाद झाले आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानात मध्ये एडॅट नंबर 3 वरती आयान खान. आयानसाठी इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषेबाहेर. दमदार स्ट्रोक लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर क्लास दाखवत असताना अय्यान खानच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक. KPL षटकार. आपण पाहू शकता इथे मात्र हेलिकॉप्टर उडवला आणि लँड देखील आपण पाहिला तर लॉंग ऑफच्या बाहेर झाला. दमदार स्ट्रोक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग होता. कौशल्य दाखवलं आयान खानचं. मागील मॅच मध्ये षटकार जात नव्हते. एकच षटकार आला होता. त्याच्यानंतर मात्र इथे पहिल्या इनिंग मध्ये इथे दुसऱ्या षटकामध्ये भव्य स्वागत केलं. आल्या आल्या पहिला चेंडूवरती आयान खानने क्लास दाखवला. गोलंदाजाने चांगला चेंडू मधात मध्ये पिच केला होता. गोलंदाज विजय पवारने. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर नक्की स्क्रीनवरती पाहू शकता. कौतुक करावं लागेल कॅमेरामॅनचं देखील. अचूक नजर ठेवली चेंडूपर्यंत आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट वर्सेस बेस्ट हे कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. कारण की सर्व खेळाडू इथे मात्र आपल्या गावासाठी अनेकदा खेळलेत. आपल्या टीमकडून खेळत असताना चांगलं प्रदर्शन केले आहे आणि त्या अनुषंगाने आता मात्र कौशल्य दाखवलंय अय्यान खाननं. स्विच हिट केलाय. क्या बात आहे. अय्यान खान इथे मात्र दमदार कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर मात्र स्विच हिटच्या माध्यमातून हा चांगला स्ट्रोक. दणदणीत खणखणीत चौकार. दमदार कामगिरी राहिली आहे. अय्यांच्या माध्यमातून आता मात्र थोडेसे धडपडलेत आणि नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर पुनश्च मागे परतले. कारण की त्यांना देखील माहिती आहे अय्यान खानची विकेट्स फार महत्त्वाची आहे. अतुल पाटील होते लगेचच माघारी परतले कारण की थोडेसे घसपटले आणि इथे मात्र चांगली रणनीती आखली. चांगली कॉलिंग पाहायला मिळेल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 16 धावा आहेत.
अतुल पाटीलला आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडवरती मॅन फ्रॉम सापाड आणि त्या अनुषंगाने ओ पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक नो लुक स्ट्रोक क्या बात आहे पाहिलं देखील नाहीये चेंडूकडे ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर आणखी एक धमाका षटकार चौकार येतोय नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने अय्यांचा हा फटका नो लुक स्ट्रोक पाहायला मिळाला फटका दमदार एक्झिक्यूट केला आणि चेंडूकडे पाहिलं देखील नाही हा आत्मविश्वास हा कॉन्फिडन्स त्याने दाखवला की आता मात्र फटका एक्झिक्यूट केला त्याच्यावरती धावा जास्त मिळतील हा आत्मविश्वास होता आणि चौकार पाहायला मिळाला कमालीची फटकेबाजी कमालीची स्पर्धा आणि अव्वल दर्जाचं या ठिकाणी मात्र प्रदर्शन अय्यान खानच्या माध्यमातून पाहायला मिळतंय शॉर्ट लाईन चेंडू इथे मात्र गतीनं बीट केला बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं लेन केसले अपील देखील झाले परंतु पंच तटस्थ आहेत त्या अनुषंगाने इथे मात्र अंतिम चेंडू विजय पवारचा येतोय डॉट 2 षटकांचा खेळ समाप्त 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड लॉट्स ऑफ 1 विकेट टीम JS ग्रुप दोन षटकांचा खेळ समाप्त झाला धावसंख्या धावफलकावरती 20 आणि आता मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर अतुल पाटील मॅन फ्रॉम सापाड आणि अतुल पाटील साठी आता मात्र सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांचे बंधू मित पाटील यांच्याकडून लावण्यात आला 3 षटकार येतील का परंतु आज सुरुवात दमदार राहिली आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दीपकने चांगली गोलंदाजी केली 5 धावा तिथे मात्र घेतल्या दुसऱ्या षटकामध्ये विजय आला आणि विजयच्या पहिल्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपाने फलंदाज रवी बाद झाले आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती अय्यान खान आले आणि अय्यानने आल्या आल्या इथे मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 10च्या सरासरीनं 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले दीपकला आपण पाहतोय पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती दीपकचा हा चेंडू तेज तरा चेंडू होता समर इन डिलिव्हरी होती अगदी बॅटर अतुल पाटीलला समजलं देखील नाहीयेत आणि त्या अनुषंगाने हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय पारितोषिक जरूर लावले परंतु अतुलला इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव त्याने धावफलकावरती जोडले त्याच्या समोर अय्यान खान आहे ओ लेन खेचली आहे मिस टायमिंग जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय धावबाची संधी इथे मात्र पाहावं लागेल नॉन स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही आहेत सॉफ्ट सिग्नल जरूर पंचांचा बाद असेल परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केल्या आणि इथे मात्र लगेचच टीव्ही अंपायरच्या माध्यमातून योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल आणि यास OUT फलंदाज असेल बाद अतुल पाटील बॅक टू द पवेलियन चांगला खेळ इथे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता चांगला थ्रो तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला फेकी ॲक्युरेट होती त्या अनुषंगाने इथे मात्र अगदी दूर राहिले आणि त्याच्यावरती इथे फलंदाज बाद झाले चांगली कामगिरी करावी लागेल चांगला खेळ देखील करावा लागेल आजच्या एकंदरीत दिवसामध्ये कारण की स्पर्धा देखील महत्त्वाची आहे आणि अतुल पाटील बाद झाले आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल करण ठाकूरला आपण पाहतोय करण ठाकूर येते समोर अयान खान आहे आतापर्यंत चांगला खेळ जरूर केलाय अयान खानने परंतु त्याला मधाच्या आतमध्ये नक्कीच इथे मात्र साथ द्यावी लागेल करण ठाकूरला करण ठाकूर इथे मात्र पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि पंचांचा वाईडचा इशारा
अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 22 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. टीम JS ग्रुप 22 धावा धावफलकावरती आहेत आणि चांगला खेळ इथून मात्र पाहायला मिळतोय. स्पर्धा देखील दमदार आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग आणि नक्कीच 2ची सरासरी आपण पाहतोय. ओ स्विच हिट, कमालीचा फटका एक्झिक्यूट झाला आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक. KPL षटकार. करण ठाकूरचा इथे मात्र क्लास पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती देखील स्विचिटचा प्रयत्न केला होता, तिथे अतिरिक्तच्या स्वरूपाने वाईड आली होती, परंतु त्याच्यानंतर फटका प्रॉपर पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती 6 धाबा आणि 6 धाब्यांच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 28 धाबा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज दीपकला आपण पाहतोय. हो, आणखी एक स्विचिट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु आता असफल राहिला आणि त्या अनुषंगाने इथे हा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती प्रयत्न केला होता स्विचिटचा, त्याच्यानंतर देखील केला आणि आता देखील दीपकने परखलं होतं की प्रयत्न होईल आणि त्या अनुषंगाने इथे मात्र थोडीशी लेंथ खेचले आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. परंतु एका बाजूने करण ठाकूर देखील चांगली फटकेबाजी करतो, दुसऱ्या बाजूने अयान खानला आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट षटकाराला त्याच्यानंतर इथे मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक देखील इथे मात्र चांगली फिल्डिंग करतायत आणि त्या अनुषंगाने एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. करण ठाकूरने इथे सेन्सिबल कामगिरी केली. षटकाराला त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट करून देतोय अयान खानला, कारण की त्याला देखील माहीत आहे मागील षटकामध्ये अयान खानने 2 चौकार 1 षटकार मारले होते, त्या अनुषंगाने त्याला स्ट्राईक वरती आणलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू षटकातील. ओ फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. गॅप शॉट सिलेक्शन, परंतु क्षेत्ररक्षक येतील आणि तत्पूर्वी धावा मिळतील. या 2 धावा अंतिम चेंडूवरती 2 धावा आल्या आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये आता ड्रिंक्स ब्रेक. थँक्यू. आणि दरम्यान इथे मात्र शुभ आगमन होतोय या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय अहमदभाई कांबळे साहेबांचं आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. या स्पर्धेचे कल्याण तालुका प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार झाली, अहमदभाई कांबळे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम अहमदभाई. दुसऱ्या दिवसामध्ये देखील त्यांचं आगमन होतं. त्यांच्या सोबतीनं आरम शेख साहेबांचं देखील आगमन होतोय. वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अहमदभाई कांबळे यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. त्यांच्या सोबतीनं आरम शेखबाई देखील सज्ज होत आहेत आणि नक्कीच या आमच्या मुख्य मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आइए VIP डाइंस पे पधारिए, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत. वेलकम. कारण की त्यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आहे. प्रचंड मेहनत आहे. ऑप्शनसाठी ते अवेलेबल नव्हते. तब्बल कत्तारमधून त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या होत्या या स्पर्धेला आणि नक्कीच आज मात्र इथे उपस्थित होतात. काल देखील उपस्थित, त्यांच्या मुख्य उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज देखील त्यांचं इथे मात्र आगमन होतं. वेलकम. सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. वेलकम. अहमदभाई कांबळे साहेबांचं आगमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अहमदभाई कांबळे साहेबांचं आपण करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकारली आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक सन्माननीय अहमदभाई कांबळे साहेबांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम अहमदभाई कांबळे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत.
धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिली 31 धावा. आणि रॉब भाई साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम रॉब भाई, आपका भी सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार अमोल बोडके. ओ अमोलचा हा चेंडू शॉर्ट लाईन चेंडू पुल केलाय. मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी क्षेत्ररक्षक. ओहो झेल ड्रॉप. इथे मात्र झेल घेणं गरजेचं होतं, कारण की एका बाजूने आपण पाहिला अयान खान चांगली फटकेबाजी करतोय, त्याच्या सोबतीनं करण ठाकूर देखील कमालीची फटकेबाजी करतोय. आणि धावसंख्या आता मात्र 200 मधीनं जाऊन पोहोचेल, ती म्हणजे तब्बल 33 धावा. झेल आपण पाहिला तर नक्कीच डोल्यावरती सूर्याची किरणे कदाचित आली असावीत, त्या अनुषंगाने झेल ड्रॉप झाला आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते आहे 33 या आकड्यावरती. आमच्या नक्कीच व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक अहमदभाई कांबळे देखील मातचा आनंद घेतात. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे आणि कल्याण तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला इथे आणण्याचं कार्य त्यांनी देखील केलंय. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग पाहावं लागेल. पुन्हा एकदा संधी असेल आणि आता मात्र पुणेचा झेल ड्रॉप झाला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे मात्र झेल टिपला आणि फलंदाज करण ठाकूर होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. अच्छा सॉन्ग प्ले किया हमारे डीजे मास्टर ने. अहमद भाई के लिए आई थिंक सो ये सॉन्ग रहेगा. आने वाले चुनाव के लिए अहमद भाई को भी ढेर सारी शुभकामनाएं है, कारण की चांगलं या ठिकाणी मात्र नेतृत्व आहे, कारण की त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा रोशन संते सर आपण पाहतोय. मागील वर्षामध्ये देखील आपण पाहिलं तर नक्कीच जेवढं आयोजन होतं तितकं दमदार आयोजन या वर्षामध्ये आपण पाहतोय. 4 LED टीव्हीज, एक बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आणि हे भव्य दिव्य आयोजन आहे या स्पर्धेचा. जाऊयात मार्चच्या दिशेनं. विकेट्स क्रमांक 3 मधाच्या आतमध्ये प्रस्थापित झाला, नेता मात्र मधाच्या आतमध्ये रवी म्हात्रेला आपण पाहतोय. ओ सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. ओ फेकी देखील ॲक्युरेट होती आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव फलकावरती जोडली जाईल. रवी म्हात्रे गौरीपाडा, मॅन फ्रॉम गौरीपाडा, आणि इथे मात्र त्याच्यावरती ही जबाबदारी आहे बाहुबली आहे. आणि त्याच्या सोबतीनं अयान खानला आपण पाहतोय. अयानने देखील चांगली फटकेबाजी केल्या. मॅन फ्रॉम कल्याण आणि नक्कीच दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून देखील चांगला खेळ पाहायला मिळतो. परंतु या षटकामध्ये अमोल बोडकेचं देखील कौतुक करावं लागेल. 1 विकेट्स घेतली, धावा खर्च केल्या, 3 चेंडू फेकलेत आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओ चांगला चेंडू पिच केला. क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफला होणार नाहीये चुकी. विकेट क्रमांक 4 मधल्याच्या आतमध्ये अयान खान होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
खरं तर चांगली फटकेबाजी केली होती. अय्यानने एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता टीम JS ग्रुपला. हो, बॅटची लिडिंग एज आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झटका. सेफ अली आले होते आणि इथे मात्र सेफ अली शून्यावरती बाद. नक्कीच इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळालं खलनायकची भूमिका जरूर साकारली ती म्हणजेच आमच्या अहमदभाई कांबळे साहेबांनी, कारण की त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आणि कल्याण तालुक्यातील अनेक खेळाडूंना इथे मात्र एकत्रित आणण्याचं कार्य त्यांनी देखील केलं आहे आणि कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील आणि त्याचबरोबर आमचे फिरोजभाई यांचे देखील तितकंच फार मोठं सहकार्य आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज अमोल बोडकेला आपण पाहतोय. 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतल्यात. अंतिम चेंडू आहे आणि नक्की संघाचे संघमालक लाराभाई यांच्याकडून जर ही विकेट हॅट्रिक घेतली तर अमोलसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सुनीलजी गुप्ता साहेबांच्या वतीनं जे संघ मालक आहेत. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट आणि इथे मात्र नवीन बॅटर आपण पाहिलं तर अमर ठाकूर आले होते आणि इथे एक धाव धावफलकावरती घेतल्या. षटक क्रमांक 4 होतोय समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर दी 4 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम JS ग्रुप. जाऊयात मार्चच्या दिशेनं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 35 35 धावा. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता हे सर्व मान्यवर या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक अहमदभाई कांबळे त्यांच्या सोबतीनं अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं आम्ही करतोय पुनश्च कल्याण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं सरसर्दिक स्वागत. हे मुख्य व्यासपीठ आहे आमचं या स्पर्धेचा आणि खऱ्या अर्थानं हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. सुभाष मैदान आणि नक्कीच्या क्रीडांगणावरती ही मानाची सन्मानाची बहुनामांकित स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र सज्ज होतोय. 5व्या षटकामध्ये रवी पवार संघाचा आयकॉन खेळाडू रवी प्रजापती आणि स्ट्राईक हेडला बाहुबली रवी म्हात्रे. अमर ठाकूर देखील बाहुबली, रवी म्हात्रे देखील बाहुबली आहे, परंतु इथे मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. मिसफील्ड झाली आणि तत्पूर्वी इथे मात्र धावा मिळतील. या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. लेग बाईटच्या स्वरूपाने या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू अमर ठाकूर बाहुबली आता मात्र मधाच्या आतमध्ये आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 37 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सोनारपाडा गावाची रन मशीन अमर ठाकूर एका बाजूने आहे, दुसऱ्या बाजूने आपण
गौरी शंकर गौरीपाडाचा बाहुबली रवी म्हात्रे आणि आता मात्र दोन्ही बॅटर्सला उर्वरित 11 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील. क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, टेम्परामेंट आहे, परंतु आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. 37-37 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल रवी. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग रवीचा हा चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला, लाईन खेचली, त्याच्यावरती इथे मात्र हा डॉट बॉल. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता अमर ठाकूरचा, परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये आणि त्या अनुषंगाने हा चेंडू येते डॉट. धावसंख्या धावफलकावरती 37 रन्स वरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. ओ लेन खेचल्या आणि त्याच्यावरती पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. बाहुबलीच्या बॅट मधून बाहुबली स्ट्रोक, दमदार KPL षटकार. आलीची फटकेबाजी अंबर ठाकूरच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक, अगदी मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा षटकार होता. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती. रवी शंकरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या, 3 चेंडू अजूनही शिल्लक. ओ अमर ठाकूरचा क्लास, क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी. आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत दमदार स्ट्रोक, चौकार. अजर काजी साहेबांच्या वतीनं अजून एक चौकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आता मात्र असेल ते म्हणजेच अमर ठाकूरला. क्या बात आहे, कॅश प्राइज ऑन आहे मान्यवरांच्या माध्यमातून. ओ फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. अगदी लॉंग ऑन मधून चेंडू अमोल होते आणि चांगला त्या ठिकाणी मात्र बॅकअप देखील पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल, 48 धावा धावफलकावरती. आता मात्र अमर ठाकूरने स्ट्राईक रोटेट केली आहे रवी म्हात्रेनं. नक्कीच आता मात्र रवी म्हात्रे काय करेल अंतिम चेंडूवरती हे देखील पाहावं लागेल. गौरी शंकर गौरी पाडा संघाची रन मशीन आहे. हो आडव्या बॅटने ऑनसाइडला चांगला स्ट्रोक आहे, एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 षटकांचा खेळ समाप्त, 5 षटकांच्या खेळीस धावसंख्या धावफलकावरती 49, 49 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम JS ग्रुप. यस स्क्रीनवरती आपण पाहू शकता AK इज अ ब्रँड अहमद भाई कांबले साहेबांचा नक्कीच हा लोगो आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. आणि आमचं हे मुख्य व्यासपीठ कल्याण तालुका प्रीमियर लीगचं हे आमचे समालोचन कक्ष, आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर असतील, सुजल देखील आहेत आमचे नक्कीच ऑनलाईन स्कोरर. त्याचबरोबर आमचे मागे कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत, राजा गुळवी. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मात्र आमचे सर्व टीम या ठिकाणी सज्ज आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे मात्र स्ट्राईक रोटेट केल्या अमर ठाकूरला आणि या लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. अमोलवरती विश्वास दाखवला पुन्हा एकदा. अमोलला गोलंदाजीसाठी आणलं गेला कारण की मागील षटकामध्ये फक्त
4 धावा खर्च करीत महत्त्वाचे 3 विकेट्स घेतले होते आणि इथे पुनश्च त्याच्यावरती विश्वास दाखवला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता मात्र 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक अमर ठाकूर मान फ्रॉम सोनारपाडा गावची रन मशीन. ओ फटका दमदार आहे, फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला संघाचा आयकॉन खेळाडू अमर ठाकूर रन मशीन आणि त्याच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक षटकार. फटका आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ला मध्ये फुल टॉस चेंडू आणि त्याला सीमा पार नेऊन ठेवलाय अमर ठाकूरना. ओ आणखी एक, ओहो व्हॉट अ स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॅक टू बॅक 2 इन अ रो, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर बाहुबलीच्या बॅट मधून बाहुबली स्ट्रोक षटकार. यहाँ पे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर है दूसरा स्ट्रोक षटकार देखने को मिला अमर ठाकुर के बैट से. कमालीची फटकेबाजी, 8 चेंडूंनी 24 धावांची आक्रमक खेळी साकारली. संघाचा आयकॉन खेळाडू आहे रोशन संदेसर आणि आयकॉन खेळाडूने इथे मात्र प्रभावित करून सोडला. धावसंख्या धावफलकावरती 62, 62 धावा धावफलकावरती. आता इथे मात्र षटकारांची ट्रिक पाहायला मिळेल का? बॅक टू बॅक 2 षटकार आलेत, तिसरा षटकार येईल का हे देखील पाहावं लागेल. ओ फटका तर दमदार आहे, उंची जास्त आहे, लांबी गाठेल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. ओहो व्हॉट अ कॅच, व्हॉट एफर्ट्स, कमालीचा झेल टिपला, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि संघाचा आयकॉन खेळाडूने झेल टिपलाय. विजय पवार होते आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अमर ठाकूरच्या खेळीचा अंत. अमर बॅक टू द पवेलियन. अभिषेक सिंग आणि त्याचबरोबर सन्माननीय अनिल सोनी साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील कल्याण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण पाहिलं तर हा झेल मागील चेंडूवरती कमालीचा झेल टिपला. विजय पवारनं शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. आमचे कॅमेरामॅनचं देखील कौतुक, त्यांनी देखील ही क्षणचित्रे अगदी तंतोतंत टिपली आणि त्याचबरोबर एक चांगली या ठिकाणी मात्र स्ट्राईक सुरू होती. अमर ठाकूरची बॅटिंग दमदार राहिली होती आणि त्याला मात्र तंबूच्या आशेला पाठवलं. 9 धावा आणि 9 चेंडूमध्ये 24 धावांची आक्रमक खेळी साकारली आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर तौसिफ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख झेल देखील आपण पाहिला आणि फलंदाज बाज झाले आणि आता मात्र तौसिफ आहेत नवीन बॅटर. 62 धावा धावफलकावरती आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. गोलंदाज अमोल बोडके ओव्हरव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. इथे 1 धाव घेतले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. स्ट्राईक रोटेट केले तौसिफने रवी मात्रेला आणि रवीकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. त्या अनुषंगाने आता रवीवरती विश्वास दाखवला. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 63. इथे षटकार आला तर 69 बनतील, 70चं टार्गेट होईल. डॉट आला तर 63 राहतील आणि इथे नक्कीच ऍक्शन रिप्लाय मध्ये सातत्याने मागील झेल दाखवला जातोय कारण की 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले देखील होते. अंतिम चेंडू इथे मात्र चांगला चेंडू पिच केला आणि अंतिम चेंडूवरती इथे धावबाच्या स्वरूपाने विकेट्स आल्या
आणि 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 63 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 64 धावेंची आवश्यकता असेल टीम लारा 11. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 63 धावा आहेत आणि 64 धावा बनवायच्यात आणि या 64 धावा कशा पद्धतीने चेस अथवा डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात. डोंबिवली घाडिवलीचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक मित्र रोशन संते सरांचा गोड आवाज ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. अजर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या गोट्या मामा आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल आणि संजयजी साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूयात. गोट्या मामा आपण देखील या शुभ सन्मान नक्कीच या मुख्य मंचावरती सन्माननीय अहमदभाई कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात. सर्व मान्यवरांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. काल देखील आपण पाहिलं अनेक मान्यवर उपस्थित होते आणि मान्यवरांचा इथे आपण शुभ सन्मान देखील केला होता. चला अरबभाई आपण देखील या. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या आपला सर्वांचा शुभ सन्मान केला जातोय. काजी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. आमच्या मंचावरती मान्यवरांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा शुभ सन्मान. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय कल्याण तालुका प्रीमियर लीग आणि नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं इथे मात्र हा शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर आपण शुभ सन्मान करूयात संजय साहेबांचा आपण इथे करतोय शुभ सन्मान. संजय साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. माईची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि इथे मात्र पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित आपण करतोय. तदनंतर गोट्या मामांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. चिकनगरचे समाजसेवक तथा नक्कीच क्रिकेटवरती त्यांचं अफाट प्रेम आहे आणि नक्कीच या ठिकाणी मात्र अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. तदनंतर आपण पुढील सन्मान करूयात. सन्माननीय रौफभाई यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. माईची प्रेमाची शॉल अहमदभाई कांबळे साहेबांच्या वतीनं आमच्या सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय आणि नक्कीच सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करतोय आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक आभार. आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं जिंकण्यासाठी धावा पडवायच्या आहेत त्या म्हणजे तब्बल 64 धावेंची आवश्यकता आहे आणि धावा चेस होतील की डिपेंड होतील या ऐकूयात. इथे मात्र सन्माननीय रोशन संते सरांचा गोड आवाज.
थँक्यू सो मच विश्वासजी केने. प्रदीप गुप्ता बॅटिंग करण्यासाठी येत आहेत आणि प्रदीप गुप्ता यांच्यासाठी सलगच्या 3 चौकारांसाठी अनिल सोनी यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सचिन पालेकर यांच्याकडून देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी अनिल सोनी उर्फ बॉबी यांच्याकडून 5,000 रुपये आहेत आणि सचिन पालेकर यांच्याकडून 1,000 रुपये आहेत. अल्तमश यांच्यासाठी देखील शुभेच्छा येत आहेत. एक ग्रुपकडून शुभेच्छा येत आहेत. अल्तमश जे बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि एक ग्रुपकडून त्यांना शुभेच्छा येत आहेत. 64 धावा बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये. सलामीची जोडी दाखल होते प्रदीप गुप्ता आणि अल्तमश. गोलंदाजी ट्रॅकवरती या पहिल्या षटकामध्ये चंदर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2. पहिला चेंडू बॅटची आतली कडा आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आणि अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे त्यामुळे तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. एकच जल्लोष आपण पाहू शकाल कारण की डायरेक्ट हिट केलं होतं. त्यानंतर टीव्ही अंपायरकडे आपण जातोय. टीव्ही अंपायर निरंजन सावंत सर आहेत. कल्याण तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय. अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पहिल्या क्रमांकासाठी 1,00,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये यस बॅट हवेमध्ये आहे. OUT फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. फलंदाज झाल्या बाद बॅट हवेमध्ये आहे. ट्रॅक केली नाहीये बॅट. अल्तमश बाद होतोय. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 चे प्रमुख आयोजक आदरणीय अहमदभाई कांबळे साहेब उपस्थित आहेत. रेहबर ग्रुप प्रेसिडेंट. त्यानंतर आपण पाहू शकाल अरहम शेख साहेब देखील उपस्थित आहेत. फिरोज शेख साहेब देखील उपस्थित आहेत. अजर काझी साहेब देखील उपस्थित आहेत. रॉब भाई देखील उपस्थित आहेत. द्वारकानाथ मामा देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं देखील स्वागत आहे. न्यू बॅट्समन विजय पवार आयकॉन आहेत, कॅप्टन आहेत या टीमचे आणि विजय पवार येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 0 आहे. पहिल्याच चेंडूवरती रनआउट झालाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आहे 1. या एका धावेने श्री गणेश होते. 1 बाद 1 ही धावसंख्या आहे लारा 11 या टीमची. लारा 11 या संघासमोर 64 धावांचं टार्गेट आहे. बॉबी यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी नक्कीच 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सचिन पालेकर यांच्याकडून देखील 1,000 रुपये आहेत. प्रदीप गुप्ता यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू. चांगला चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतो आहे आणि सरळ जाऊन विकेट कीपर
रवी म्हात्रेच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. नक्कीच ऑफ ब्रेक हा चेंडू झाला होता. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय. पंच चौकार की षटकार? यस, चौकार आहे. आधी षटकार घोषित केला होता आणि यस चौकार आहे. यस, कमिटी मेंबर तिथे उपस्थित आहेत आणि 4 कॅमेरे आहेत. फिरोजबाई, नक्कीच कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये, कारण की एकूण रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट हाईटसाठी. यस, बॅट्समन रिव्ह्यू आहे का पंच? यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण चेक करतोय, कारण की प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे प्रत्येक इनिंगमध्ये. बीमर आणि नक्कीच यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल आणि पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या लारा 11 या टीमला, कारण की जो एक रिव्ह्यू होता तो त्यांनी गमावलेला आहे, त्यामुळे पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. मिळतील या चेंडूवरती 4 धावा. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता आणि त्याला कन्वर्ट केलं मोठ्या फटक्यामध्ये. चौकार आला फलंदाज प्रदीप गुप्ताच्या बॅटमधून, ज्याच्यावरती 3 चौकारांसाठी लागोपाठच्या तब्बल 6,000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्लीन बोल्ट, यश ठेव उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद प्रदीप गुप्ता. बॅक टू द पवेलियन. प्रणय विचार येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती विजय पवारला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की टार्गेट 64 धावांचा आहे. 30 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 59 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. पाच षटकांमध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर येत आहेत. ज्या अमर ठाकूरने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग खूप चांगली केली आहे. 24 धावा बनवल्यात पहिल्या इनिंगमध्ये. तो अमर ठाकूर येतोय बॅटिंग गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक इनला बॅट्समन विजय पवार आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये. एका बाजूला विजय पवार आहेत, त्यांच्या समोर अमर ठाकूर यांचं कडवं आव्हान देखील आहे. 5 षटकांमध्ये 59 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. चला सामना स्पीडअप करायचा आहे. माने सर, यापुढील सामने 5 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्लासिकल हा कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. पवारची पॉवर आपण पाहतो या फटक्यावरती.
मध्ये आहे विजय पवार देखील. एक एक ग्रुपचे वेलविशर नक्कीच अशरफभाई शेख यांचं देखील आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला स्वीप करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आपण पाहतोय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल 11 धावा धावफलकावरती. कल्याण तालुका प्रीमियर लीग अशरफभाई शेख साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक एक ग्रुपचे वेलविशर अशरफभाई शेख यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विजय पवारचा बल्ला बोलतोय. हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. अशरफभाई शेख आपका तहे दिल से स्वागत आहे. नक्कीच आपण करूया या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने नयन पाहिलं गेलं तर विजय पवार आणि अमर ठाकूर GPL जी सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये एकाच संघाकडून खेळत आहेत. तन्मय प्रतिष्ठान या टीमकडून आणि तो संघ त्यांचा क्वालिफाय देखील झालेला आहे सुपर 8 साठी. हा गमतीचा भाग कारण की दोन्ही खेळाडू आमने सामने आहेत. परंतु या मॅचमध्ये हुक करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळतायत. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि सीमा रेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. या षटकामध्ये धावा येत आहेत. चांगली नक्कीच बॅटिंग सुरू आहे. या स्पर्धेचे नक्कीच सहआयोजक अरमभाई शेख यांचे पिताश्री आपण पाहू शकाल. अशरफभाई शेख, इनका स्वागत हम करेंगे इस टूर्नामेंट में और बहुत बड़ी प्रतियोगिता शुरू है इस कल्याण तालुका में. पुन्हा एकदा अपिश खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाईव्ह लगावली होती. क्या बात आहे. 100% एफर्ट. चंदर फिल्डर होते. मिल्टील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सुरू आहे या षटकामध्ये. डाईव्ह लगावली होती. एफर्ट 100% एफर्ट आपण पाहिलेत. खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड आहे त्यामुळे फिल्डरला देखील दुखापत होण्याचे चान्सेस फार कमी आहेत नाहीत या ग्राउंडवरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. मिस टायमिंग आहे. रवी म्हात्रे डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. प्रणय विचारेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. लारा 11 या टीमला विकेटचं पतन. सुस्वागतम सुस्वागतम. रवी भाई यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 सुरू आहे. आजचा हा दिवस क्रमांक 2 आहे आणि मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतो आपल्या या VIP डाईजवरती. खूप मोठ्या संख्येने मान्यवर देखील उपस्थित आहेत. कल्याण तालुका प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक अहमदभाई कांबळे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत अरमभाई शेख साहेब, अशरफभाई शेख, द्वारकानाथ मामा इथे उपस्थित आहेत. रॉबभाई इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवर आपण पाहू शकाल या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कल्याण तालुक्यामधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. कल्याण तालुक्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, एक खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
गोलंदाज आहे चंदर. 2 षटकांमध्ये 16 बनवलेत. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 48 बनवायचे आहेत. स्ट्राइक इनला फलंदाज विजय पवार. फुल टॉस चेंडू आहे. स्वीप करतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. विजय पवारला शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. जर हा सामना लारा 11 या टीमला जिंकायचा असेल तर विजय पवारला चांगली बॅटिंग करावी लागेल. दीपक गुप्ता उर्फ मॅडी या नावाने सुपरिचित आहेत. संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये बॅटिंग करतायत. न्यू बॅट्समन आलेत दीपक गुप्ता. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. याआधी आपण पाहिलं असेल वेगवान चेंडू फेकला होता आणि या चेंडूवरती व्हेरिएशन आपण पाहतोय. यस्टनच्या पाठीमागे रवी म्हात्रे आहेत. मास्टर माइंड. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग आहे रवी म्हात्रेने. चांगला झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. दीपक गुप्ता बॅक टू द पवेलियन. करण्यासाठी धावसंख्या आहे 17. सागर गायकवाड विस्फोटक फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. मॅन फ्रॉम तिसगाव. फुल टॉस चेंडू आहे. फक्त दिशा दिली आहे. सॉफ्टने खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फुल टॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाहीये सागर गायकवाड हा फलंदाज. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी चंदर करतायत या सेकंड स्पेलमध्ये. ज्या चंदरने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती, तो चंदर आपण पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फार वेगाने येत आहेत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. विजय पवारचा बल्ला बोलतोय या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय. सागर गायकवाड आलाय त्याला साथ देण्यासाठी. इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल सागर गायकवाड आणि विजय पवारला. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. टार्गेट आहे 6 षटकांमध्ये 64. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 42 या मॅच मध्ये. लारा 11 या टीमला
18 चेंडू 42 धावा बनवायच्या आहेत. अठरा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अमर ठाकूर येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला फलंदाज सागर गायकवाड. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. बघूया कशी बॅटिंग तो करतोय या मॅच मध्ये. अमर पहिला चेंडू भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 42 अजूनही बनवायचे आहेत. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. संघर्ष करतोय सागर गायकवाड. या मॅचमध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट आणि सामन्याचं समीकरण कठीण होत चाललेलं आहे, कारण की 16 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा बनवायच्या आहेत. बाहुबली गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय अमर ठाकूर. हाफ ट्रॅकर आहे, पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक. फिल्डर थोडीशी दूर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये. लारा 11 या संघाला टार्गेट 64 धावांचा आहे या मॅचमध्ये. अमर ठाकूरने बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे. बाहुबली षटकार आपण पाहिलेत अमर ठाकूरच्या बॅटमधून. पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकार 1 चौकार आपण पाहिला. 24 धावा बनवल्या होत्या. आणि क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. यष्ट उद्ध्वस्त दांडी 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 गुल. विजय पवार बॅक टू द पवेलियन. विकी शेलार येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 7व्या क्रमांकावरती.
संघ बॅकफूटवरती आहे, धावा येत नाहीयेत. चौकार षटकरांची गरज या टीमला आहे. चौकार षटकरांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये लारा 11 या टीमला. हाफ ट्रॅकर आहे, अप्पर कट करण्याचा प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे 23 या धावसंख्येवरती. वन फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावीस फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत, फ्लॅटेज स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय विकी शेलारच्या बॅट मधून. अंतिम चेंडूवरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 35. यापुढील सामना हा विनर विनर होणार आहे. त्यामुळे विनंती असेल SB प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. आमच्या मुख्य VIP डाईजवरती टॉस केला जाईल. बारा चेंडू बनवायचे धावा 35. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण ठाकूर येत आहेत. या 5व्या षटकामध्ये स्ट्राईक इनला बॅट्समन सागर गायकवाड आहेत. सागर गायकवाडमध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल भरपूर आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. लारा 11 हा संघ. करण ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आय थिंक बॅटची कडा होती आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे रवी म्हात्रेकडून. जीवनदान मिळतंय सागर गायकवाडला. 11 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 6 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस फलंदाज होते बाद. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. रवी येतोय बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. कॉटन बॉलची संधी. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता करण ठाकूर यांचा, असफल राहिलाय. मिळते 11व्या चेंडूवरती धावसंख्या
एकने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावा अजूनही बनवायचे आहेत. 9 चेंडू शिल्लक. विक्रम शेलार स्ट्राईक इनला आहेत, ज्याने षटकार लगावलाय या इनिंगमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट्स पुढे गेले होते मारण्यासाठी आणि चेंज ऑफ पेस आपण पाहिलं. व्हेरिएशन या चेंडूवरती करण ठाकूरने केलेला आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू 34 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि मिळत्या त्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 32 धावा. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 32 धाव बनवायचे आहेत. 7 चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज या मॅचमध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल देखील येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये लारा 11 या संघाला. लारा 11 या संघाने हा सामना जिंकला तर एकूण 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. लारा 11 या टीमसाठी रोहन भवारी यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. 6 चेंडू बनवायचे धाव 32 या मॅचमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत या अंतिम षटकामध्ये. अयान खान येतोय गोलंदाजी मार्कवरती या 32 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्राईक इनला बॅट्समन रवी आहेत. 6 चेंडू 32 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. अवघ्या 3 धाव्यांचं षटक हाताळलं गोलंदाज आपण पाहिलं करण ठाकूरने आणि आता मध्ये 32 बनवायचे आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. फटका पुन्हा एकदा फसलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 5 चेंडू शिल्लक. 5 षटकार मारायचे आहेत. पाच चेंडू आणि 5 षटकार मारावे लागतील. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावा. अजून 29 धाव बनवायचे आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे JS ग्रुप या टीमने. बॅटची आतली कडा होती. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. 4 चेंडू आणि बनवायचे धावा 29. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. पहिला सामना देखील आपण पाहिला असेल आजच्या दिवसामध्ये एकतर्फी झाला आणि हाही सामना एकतर्फी होतोय. चेसिंग करणं अवघड जाते. कालपासून आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये जो संघ बॅटिंग करतो तोच संघ जास्त करून जिंकतोय. कालपासून आपण तेच चित्र निरंजन सर पाहतोय या स्पर्धेमध्ये. कारण की काल आपण पाहिलं असेल तर 2 सामने टाय झाले होते. विक्रम शेलार स्ट्राईक इनला आहेत. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. विक्रम शेलार बॅक टू द पवेलियन.
अजय यादव येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. दोन चेंडू शिल्लक आहेत. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे, डायरेक्ट हिट केलंय. आणि आपण नक्कीच चेक करूया निरंजन सर. रनआउटसाठी DRS. चला, एक चेंडू शिल्लक आहे, 27 बनवायचे आहेत. आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे JS ग्रुप या टीमने. अभिनंदन JS ग्रुप या टीमचं. आणि हार्ड लक लारा 11 संघ या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या मॅच मध्ये. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका ज्याने बजावली आहे